आलाय वाटतं. हा बापरे केवढा आहे, आई शपथ. जास्त भरा म्हणजे जे एक्स्ट्रा पडेल ना ते बाहेर काढून घेऊ. आणि हे असं. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आणि आज आपल्यासोबत कोण आहे बघा, सगळी माहिती मिळेल. आधी फिशिंग करायची आहे आणि खास फिशिंगसाठी ते इकडे आलेत. कुकिंगच्या वेळेस यांची पूर्ण माहिती मी तुम्हाला देईल. याच्या अगोदर कधी केली फिशिंग शुभांगी? नाही, कधीच नाही. व्हिडिओज बघायची ना तर मग त्याच्यामुळे मला पण असं उत्सुकता वाटली की मी पण फिशिंग ट्राय करू. असं म्हणजे खूप छोटी होती तेव्हा असंच नदीमध्ये पकडायचो, असं जाळीत वगैरे अच्छा अच्छा, केलंय का ते? हा, ते केलेलं आहे. आणि आपले व्हिडिओज कधीपासून बघताय? एक 4 वर्ष झाले असतील. हे ना, हे असं पाडायचं, हा म्हणजे लॉक अच्छा. होतं असं. व्हिडिओज मध्ये कोणते जास्त व्हिडिओज आवडतात? फिशिंगचे आवडतात की क्रॅब्सचे का असे कॅम्पिंग टेंट काय कसं? हा, मला हे सगळ्या प्रकारचे आवडतात पण जास्त फिशिंगचे आवडतात. तुमच्या घरामध्ये तुलाच आवडतात का घरच्यांना पण शौक आहे? घरच्यांना पण आहे पण मला जास्त आहे. अच्छा, हे बघ, हे टाकल्यानंतर आहे ना, हे फ्लोट पाण्याच्या वरती तरंगेल आणि मासा बाईट करेल तेव्हा ते असं थोडं थोडं खाली हलतं. जाईल ना. हा हलेल, बाईट करत असेल, एकदम ते खाली गेलं की मग रॉड वरती वरती उचलायचं. ब्रेडेड लाईन म्हणतात त्याला. अच्छा. हे बघ गेला. गेला? हा हे बघ. हा. अरे श्रक्स, हे असं. अरे नाही, पत्ता मासा. हे ना, याला बेल म्हणतात. अच्छा. ही अशी उघडायची आधी. हा दोरा बोटाने ना असा पकडायचा, ही बेल उघडायची. अच्छा. आणि जेव्हा आपण असं कास्ट करतो टाकतो ना, हा. तर बोट सोडून द्यायचं. बघ, सोडलं बोट, मग हे पकडायचं असं, लॉक बंद करायचं. करायचं. हा, आणि हा दोरा ऑटोमॅटिक इथे येईलच. आता गेले का? हे जाऊ दे असं खाली, थोडंसं व्यवस्थित गेली. थांब थांब, आला वाटतं मासा. हा आला 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 आला, पकडला बाबू. पकडला किंवा काय साईज आहे जबरदस्त. हे घेऊया का ही कुकिंगला? फर्स्ट कॅच इकडे दाखव, क्लोजअप मध्ये घ्या. त्याला हात नको लावू, काटे लागतात जोरात. वा, एक नंबर. मला वाटलं ना तर एवढं लवकर होईल हे. टाकू? हा, तू पडू नको फक्त. नाही. अरे हे सोड ना, दोरा सोड ना हातातून. हे हा, घे थांब थांबा, नेता ते. हा हा, वड 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 वरती. अय्यो, नाही. खाऊन गेला. आहे त्याला. ते सोड ना, हे हातातलं सोडायचं लगेच. हे गेलं वर 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 उचल. हा, अय्यो सुटला. प्रॉपर कुठली तू? धुळ्याची ना? धुळ्याला काय फेमस आहे? धुळ्याला काहीच नाही. फिश आहे एक, तिथली मला आवडते. नालंदा हॉटेल म्हणून आहे तिथे. बासा फिश काहीतरी आहे. बासा म्हणजे ते पेंगेसियस. हा, मटका फिश म्हणून ते देतात आणि त्याच्यामध्ये खूप छान असतं, एकदम सॉफ्ट आणि टेस्टी असतं खूप जास्त. हे सोड, थांबा. हा हा हा, खाल्लं वर. अरे थांब. नाही ना. हा नेलं वर. घे वर घे. आला 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 आला. अरे बापरे केवढा, बापरे रील कर शपथ. ओहो, साईज रे, साईज बघा केवढी आहे, आई शपथ. हा, एवढं मोठं मासा पकडलं कधी? नाही. इकडे साईडला घे. क्यूट आहे तो. पूर्ण गेलाय रे. हे साईज आहे. आज खातोय आपण मस्तपैकी चिलापी फ्राय. मी नीट पकडू करायला. हा, पकडशील तर बस बेस्ट होईल. या ते तेणी पकडलाय ना तसं, ते नाही वरतून नाही खाल इथून. हा, काटे लागतील किती त्याचे. छान आहे त्याचा. ठीक आहे, दे सोडून, लवकर काटे लागतील त्याचे, खालचे काटे लागतील. सोड, दे खाली सोडून. हा, खालचा हात काढ आधी. खालचा हात काढ. घे शुभ, आपलं काय नाव, रितेश. चावल नाही म्हणजे काटे लागतील. ते हाताला काय लागलंय इथे खाली, हे काय म्हणतात त्याला, एल्बोला. हा, पोटी लागली त्याची. अच्छा शुभांगी, मी तुझं ना सरनेमच विचारलं नाही. कुवर. कुवर म्हटलं तर कुवर म्हणजे आम्ही राजस्थानीमध्ये येतो. राजस्थानी? अच्छा, अरे ते खाली जाऊ दे. हा, म्हणजे धुळेचे राजस्थानी नाही, म्हणजे MP सगळे आमचे तिकडच्या साईडचे. इंदोरचे आहेत का? मग घरी असं कोणी मासे पकडलं नसेल, तूच फर्स्ट असेल? हो, असं नदीमध्ये नाही का आम्ही खेळायला जायचो. हा, तर असं पकडलेलं असे. हा, नेलं. उचल वरती, उचल. नाही ना अजून. थांब बुडू दे, नेऊ दे त्याला. हा, चल. आला बाबू. केवढे मोठे मासे पकडले तू. हा,
वा एकच नंबर. हां किती पकडले तू? 3. नॉनव्हेजमध्ये काय काय आतापर्यंत खाल्लं? क्रॅब, प्रॉन्स, काय काय खाल्लं? प्रॉन्स, अजून फिश आणि चिकन, मटन. अच्छा. अरे आला आला आला. वो 4th फिश. कसं वाटतंय 4 फिश? खूप छान. फर्स्ट टाइम केलं पण जमलं. चांगली साईज मिळाली रे. हा अरे 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 सुटला. जबरदस्त. हा घे 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 हातात घे. पडल हा शुभंग इथे. नेलं आलाय वाटतं. हा बापरे केवढा आहे, आई शपथ. अरे रे 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 साईज एका मश्करी आहे. बापरे. गिफ्ट याला गिफ्ट म्हणतात. हा नाही थोडेसे दात लागतात त्याचे. हा ओ लहान त्याला. हा तसं देतात. हा असं खाली घे. हा आता रील कर. हा आता मग वर उचलायचं. परत थोडं खाली घे. आता रील कर. हा बस याच्यापूर्वी होणार नाही. हे याच्या पुढे पिंजरा लावला होता ना तो बिबट्याचा. याच्यामध्ये बेट ठेवता काय? बदकं ठेवली होती ना तुझी? हां हां खाऊन गेला का? नाही ते असं इथे एक पिंजरा लावलेला असतो. अच्छा. मग तो इकडनं आतमध्ये शिरतो ना. याच्यात हे असतं ठेवून. इकडे पुढे बिबट्यासाठी ट्रॅप असतो आणि हा पक्षाचा. नको नको काय नाही करत. घाबरू नको. अरे काही नाही करत. मुंग्या सावत नाही का? नाही ओळखीचा आहे ना मी. हा मला मी नाही तू नको. तू स्ट्रेट थांब ना. असं काही नाही करणार. इथं बकऱ्या आणि शेळ्या सगळ्या एकत्र. हा आणि कोंबड्या. अरे हा बकऱ्या आणि शेळ्या एकच ना. अरे बीटचा ज्यूस तू स्वतः बनवते का बाहेर पितेस? नाही मी बनवते. कसं बनवता? त्याच्यामध्ये अद्रक, आवळा आणि बीटरूट आणि पुदिना थोडा आणि त्याचा ज्यूस बनवून मग त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे टाकून मग त्याचं ज्यूस प्यायचं. 20-25 किलो म्हणालेला. 1 चिलाफी 5-5 किलोची. बघ 5 चिलाफ्या 25 किलो. असं कोणतं नाही जसं फेवरेट व्हिडिओ खूप जास्त आवडला असा? मला तो प्रथमेशचा आवडला होता आणि खेकड्याचा आवडला होता. बरेच पाहिलेत पण मला आता लक्षात येत नाही सांगताना. हे ते शफी भाईने दिलंय की ते का? हा ते. अच्छा तेव्हा हे मस्त झाले बदक रे. देता अंडे वगैरे देते आणि पिल्ला? पिल्ला काढतच नाही सर आता. आपला मिक्स मसाला आहे. याच्यामध्ये हळद आहे, पेपर पावडर आहे, मिरची पावडर आहे, धना पावडर आहे, गरम मसाला आहे आणि तंदुरी मसाला आहे. सगळं मिक्स आहे. मीठ, आलं लसूण पेस्ट, लिंबू. तू चिलापीमध्ये कसे रवा फ्राय खाल्ले? काय खाल्ले? चिलापीमध्ये रवा फ्राय खाल्लाय आणि अजून ते चिकन टिक्का मसाला येतो ना हां ते लावून मॅरिनेट करून फ्राय करून खाल्लाय. कुठे घरी का? हां घरी. तू असं एवढं फ्रेश खाल्लंय कधी काही? मला तेच तर म्हणजे नाही का फिशिंग करून आणि मग त्याच टायमाला म्हणजे फिशिंग केल्यानंतर लगेच कुकिंग करून मग ते ट्राय करायचं होतं. अच्छा अच्छा. इच्छा पूर्ण झाली. मसाला लावून झाला. आता यांना 15-20 मिनटं मॅरिनेट होऊन देऊया. तोपर्यंत मासे मॅरिनेट होत आहेत. तोपर्यंत आपल्याला बरीच काम आहेत. खेकड्याचे जे पाय आहेत ते आपल्याला क्रश करून ग्राइंड करून त्याचा रस काढायचा आहे आणि वाटण बनवायचं आहे. वाटण तयार करायचं आहे खेकड्यांमध्ये भरायला. हे ना खेकड्याचं जे पाय होते ना ते मिक्सरमध्ये ग्राइंड केलेत. आता ते गाळून घ्यायचे आहेत. ही कोंबडी कशी आहे? बेसन थोडंसं भाजून घेतो आपण. बेसन आणि बाजरीचं पीठ आहे ना दोन्ही भाजून घ्यायचं आहे. इथे कांदा आणि खोबरं भाजून घेत आहेत वाटण बनवायला. हे बाजरीचं पीठ भाजून घेत आहे आता. तेल घेऊया. सर्वात आधी ना वाटण परतून घ्यायचं आहे. थोडंसं एक्स्ट्रा तेल लागेल. हे भाजलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे. 1 चमचा माऊली गरम मसाला, माऊली काळा मसाला 2 चमचे. हे बाजरीचं पीठ आहे. भाजलेलं बाजरीचं पीठ आहे.
हे भाजलेलं बेसन पीठ आहे. आलं लसूण पेस्ट, हा खेकड्याचा मांदा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माऊली मसाले वापरणार आहे. माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला. मित्रांनो, आपण नेहमी माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला, माऊली मसाले वापरतो, कारण की माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. त्यात कोणत्याही प्रकारचा केमिकल किंवा कलर नसतो. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळे यांची जी चव आहे ती इतकी भारी लागते आणि याच्यामध्ये बनवलेलं नॉनव्हेज जे आहे ते इतकी भन्नाट टेस्ट लागते त्या नॉनव्हेजची. त्यामुळेच आपण नेहमी माऊली मसाले वापरतो. तुम्हाला जर माऊली मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. मीठ एकदा नाही थोडंसं टेस्ट करून बघ यात मीठ आणि काय कसं. हे चमचात घे ना हातात. टेस्ट खूप छान आहे आणि मसाल्याचा सुगंध पण खूप छान येतोय. हे झालंय, हे उतरून घेऊया आणि हे गार होऊन द्यायचं आपल्याला, कारण की हे खेकड्यांमध्ये भरायचं आहे आपल्याला. तर आता याला मस्तपैकी गार होऊन देऊया. हे असं काढून घेतो सेपरेट, म्हणजे हे गार होईल लवकर. फ्रीजमध्ये ठेवलं ते. अच्छा, वाटण जे आहे ना ते भरायचं गार होत आहे आणि ते भरायचं पण आहे, बरंच काम आहे त्याला. तोपर्यंत आपण चिलापी मासे फ्राय करायला ठेवूया. रवा आहे, मस्तपैकी चिलापीला रव्याचा कोट देऊया. मस्त, माझी एकदम फेवरेट रेसिपी आहे रवा फ्राय चिलापी. तू खाल्ले रवा फ्रायच्या अगोदर शुभांगी? नाही नाही. पूर्ण चिलापीला ना हा, मी असे छोटे छोटे पीसेस मध्ये खाल्लेली आहे, पण अशी पूर्ण चिलापीला नाही खाल्लंय. अच्छा, एवढा फ्रेश मासा खाल्लाय कधी? नाही, कधीच नाही. त्यात तू पकडलेला ना? हा, मी पकडलाय पहिल्यांदा. असं काही एक्सपिरियन्स करते मी. ही अशी मस्त रव्याची कोटिंग लावली याला. दोन बसतील? नाही ना. जोपर्यंत हे होतंय ना तोपर्यंत आता खेकडे भरून घेऊया. हे खेकडे आपण मस्तपैकी धुवून घेतले होते आणि पूर्ण मोकळे केले होते आणि ज्या खेकड्याची कवटी होती ना ती त्यालाच ठेवली आपण. हे बसायला अवघड पडणार नाही, फिक्स बसेल अशी. आता ना हे वाटण बघूया गार झालंय का. गार झालं असेल तर भरून घेऊया. जास्त भरा, म्हणजे जे एक्स्ट्रा पडेल ना ते बाहेर काढून घेऊ. आणि हे असं घट्ट लावून घ्यायचं आहे. वा वाव, पूर्ण भर, असं जास्त भर, म्हणजे त्या ओव्हरफ्लो काय म्हणतात त्याला, एक्सेस ते बाहेर निघून जाईल दाबल्यावर. हा, तुटून नको देऊ रे. यांचं नाव शुभांगी आहे. रजनीचं जे चॅनल बंद झालंय तर त्यासाठी फूड रिव्ह्यूचं चॅनल सुरू करत होतो आपण. त्या चॅनलवर शुभांगी असणार आहे. बरोबर आहे ना? हा, गाठ पंप गाठ 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 मारायची. मी भरलेला पहिला खेकडा. हा मोठा आहे खेकडा, त्यामुळे त्याला एकच दोरा असा बांधता येईल मला, कारण की दोरे जरा लहान कट केले आपण. ठीक आहे, मग असा झालाय, काढून घेऊया. मोठं आव्हान आहे की याला साबूत तुटायच्या अगोदर आपण याला उतरवू इकडे. व अरे तेल गरम नाही आहे. झालं का? ॲक्च्युली चिलापी होती ही आणि ही झाली आहे, गरम गरम आहे आणि खेकड्याचं कालवण पण व्हायचं आहे. खेकड्याचं कालवण होऊसर जर थांबलो आणि चिलापी जर गार झाली ना तर तिची मजा निघून जाईल. तर गरम गरम टेस्ट करायला देऊया. टाकायचं पूर्ण तोंडात टाकायचं. असा गरम आहे का? अशी टेस्ट अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. नक्की? खूप टेस्टी झालं, खूप छान. किती मार्क मिळतील? 10, 1 ते 10 out of 10. खूप जास्त टेस्टी. आवडला? कसं आहे बच्चा? मस्त मस्त मस्त. अजून खायचा आहे? टेस्ट खूप छान आलेली आहे. मॅरिनेशनचा मसाला, सगळे मसाले असे खूप छान फ्लेवर देत आहे याला. जड नाही, ते तुटायला नाही पाहिजे ना, ते प्रयत्न आहे. अरे कुठं अडकला? वाह, इससे कहते हैं साबुत चिलापी. रे बच्चा, हे थोडंसं उशिरा खा, हे खा आधी, हे चटका बसल.
यात आपण हे मासे तळलेलं तेल वापरणार आहे. हे थोडंसं वाटण उरलं आहे, ॲक्च्युली जास्त उरायला हवं होतं. वाटण म्हणजे हे खेकडे भरले होते ना आपण, खेकडे जरा जास्त झाले. आणि हे खेकड्यांच्या नांग्यांचं पाणी आहे, हे घेऊया. थोडंसं मीठ घालूया, तसं तर खेकड्यांमध्ये मीठ आहे ऑलरेडी. हे भरलेले खेकडे असे एक एक करून सोडूया याच्यात. बस बस बस. हे नांगे, थोडं पाणी घातलं आहे, नांगे पण घातले याच्यामध्ये. आणि आता हे मस्तपैकी उकळून देऊया. आणि एकदा नांगे वगैरे घातल्यानंतर याला मिक्स नाही करायचं आहे, नाहीतर जे खेकडे आपण बांधलेत ना ते उघडतील. झाकून घेऊया म्हणजे लवकर उकळेल. आत्ता तडकले का? तडकले वाटतं. वा, इसको बोलते हे भरेला खेकडा. झालंय. आपण काय करूया की याच्यावर कोथिंबीर घालूया आणि हे उतरून घेऊया. खतरनाक दिसते, दिसायला तर खतरनाक आहे, पण आता चव बघूया. भरलेला खेकडा एखादा व्यवस्थित मिळावा बस. हा आहे, चुरून खायला जास्त नाही लागणार. पण थोडंच फिश खाल्लं ना. अच्छा, पोट भरलं, फिशनीच पोट भरलं. अच्छा, ॲटलीस्ट टेस्टी खेकडा होता ना खूप जास्त म्हणून मग. तरी नाही, मसाला जो मिक्स आहे ना. रितेश पण आहे. फिशचा रिव्ह्यू तर तुम्हाला ऑलरेडी मिळालाच आहे. नाही ते मसाला खाल्ला, हां, गरम आहे ना ते थोडं अजून. मसाला कसा वाटला? खूप टेस्टी आहे, हम्म? खूप छान. रितेशला सगळेजण ओळखतच असाल, फार्म लाईफ. तरी परत एकदा सांगतो, रितेशचं पण चॅनल आहे, इथे त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला दिसत असेल. तर प्लीज त्याच्या चॅनलवर जा, त्याचे व्हिडिओज आवडले तर प्लीज सबस्क्राईब करा. हा हा हा, तोडला बाबा. पाट्यावर फोडून पण खाता येते, पण ती मजा नाही. प्रथमेशला खाल्लं होतं. पण त्याच्यापेक्षा अशी असं छान वाटतं. असे नसेल खाल्ले तू खेकडे मला वाटतं. खूप टेस्टी आहे. त्यांचे रिव्ह्यूज जास्त इम्पॉर्टन्स ठेवतात माझ्यापेक्षा, कारण की मी तर नेहमी बनवतो आणि मी खातच असतो. जेन्युइन रिव्ह्यू तुम्हाला असे नवीन नवीन आपल्याकडे जे पाहुणे येतात. आजचा दिवस माझा खूप छान होता आणि मला इतक्या दिवसापासून आहे ना हीच इच्छा होती की मी असा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेऊ, लाईव्ह फिशिंग करून आणि सेम टाईम कुकिंग करून. मग ते खायचा वेगळाच आनंद असतो ना, म्हणून मला ते ट्राय करायचं होतं. आणि बाहेर गेलो की इतकं टेस्टी खायला मिळतच नाही, का तर ते एवढं फ्रेश नसतात फिश. मला पण म्हणजे हा मसाला हवा आहे, माऊली मसाला. आणि मला तुला पण, दोघांना पण. तुम्हाला जर माऊली मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे, वेबसाईट आहे, तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल, तिकडून तुम्ही माऊली मसाले ऑर्डर करू शकता. हे आणि हा भरलेला खेकडा गरम आहे अजूनही, बरं मसाला भरला आहे, सुपर. का ड्राय असा मस्तपैकी भाकरीवर घ्यायचा असा. भरलेला खेकडा कधी ट्राय नव्हता केला. मग कसा वाटला एक्सपिरियन्स? खूप छान. खूप छान. मासाला तर मार्क्स मिळाले. आणि याला पण 10 out of 10. खूप टेस्टी. हे कसं थोडं स्पायसी लागतंय आणि छान लागतंय. आणि प्रथमेशला जेव्हा गेली की मी ट्राय केलं ते खूप गोड आहे, पण स्पायसी मध्ये जी मजा आहे ना ती म्हणजे असं स्वीट मध्ये नाहीये. तर अशी होती आजची ही रेसिपी आणि तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू सुद्धा मिळाले. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अलॉट. हा मसाला रियाने संपवला आहे बघ, दाखवा इथे एवढं. अरे अरे अयो, तेल तेल. थांबा, बुडाला बुडाला उड 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 उड. आला 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 वाटतं ना. हा आलाय का? रील कर लवकर. बरं, पाईप पकडला. पाईप मासा पकडला. पाईप नाही आहे, वायर आहे बघू.